चला फर्स्ट क्वेश्चन, वर्णहीनता अल्बिनिझम या विकारामध्ये शरीर कोणत्या वर्णकाचे पिगमेंट्स उत्पादन करू शकत नाही? हिमोग्लोबिन, मेलॅनिन, कॅरेटिन, कोलेजन. थँक्यू स्नेहल मॅम. चला कमेंट्स करा. काय आन्सर असेल बघा. वर्णहीनता या विकारामध्ये शरीर कोणत्या वर्णकाचे पिगमेंट, वर्णक म्हणजे पिगमेंट उत्पादन करू शकत नाही विचारले पा. काय विचारले नाही. गुड मॉर्निंग संगीता मॅम. आवाज येतोय का? आवाज येत आहे का सर्वांना? कमेंट्स करा एकदा, आवाज येतोय का? चला आन्सर काय असणार आहे पा? बी, मेलॅनिन. बघा वर्णहीनता हा एक काय जनुकीय विकार आहे. मेलॅनिन कसा आहे? हा जनुकीय विकार आहे ज्यामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. शरीर काय करू शकत नाही? मेलॅनिन हे वर्णक तयार करू शकत नाही. कोण? ज्या व्यक्तीला वर्णहीनता आहे तो. त्यामुळे काय होतं? त्वचा, केस आणि डोळ्यांचा रंग फिक्का किंवा पांढरट दिसतो. त्यामुळे काय होतं? त्वचा, केस, डोळ्याचा रंग काय होतो? फिक्का आणि पांढरट दिसतो. आवाज क्लिअर आहे का? आणि व्हिडिओ सुद्धा क्लिअर दिसतोय का सर्वांना? कमेंट्स करा एकदा, कारण तुमच्या कमेंट्स आलेल्या नाहीयेत. ओके चला, खूप छान स्वप्नाली मॅम, एकदम बरोबर आन्सर केलेला आहे. समजलं का सर्वांना वर्णहीनता? चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता ऊतक ऊर्जा साठवणे आणि उष्णतेपासून संरक्षण करणे हे मुख्य कार्य करतो? रक्त, जेली पूर्ण ऊती की अडिपोस ऊती, अस्थी म्हणजे बोन्स, लसिका. कोण करतं मुख्य कार्य? चला आन्सर करा पटपट. ओके चला कमेंट्स करा. खूप छान स्वप्नाली मॅम, अगदी बरोबर उत्तर दिलंय. स्नेहल मॅम, ऋतुजा मॅम, ओके संगीता मॅम, सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलेले. उत्तर काय असणार आहे? जेलीपूर्ण ऊती म्हणजेच ऍडिपोस ऊती. जेलीपूर्ण ऊतीलाच काय म्हटलेलं आहे? ऍडिपोस ऊती असं म्हटलेलं आहे. बघा ऍडिपोस ऊतक मध्ये मेद संचय भरपूर असतो. हे ऊतक शरीरात ऊर्जा साठवतं. हे ऊतक काय करतं? शरीरामध्ये ऊर्जा साठवतं. तसंच काय करतं? थंड वातावरणापासून संरक्षण केलं जातं. इतर पर्यायामध्ये काय? रक्त पदार्थ वाहून नेते, अस्थी आधार देतात आणि लसिका काय करतात? संक्रमणाविरुद्ध लढतात. म्हणून योग्य पर्याय काय असणार आहे आपला? बी हा असणार आहे. बघा, तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगासाठी मुख्य जबाबदार पदार्थ कोणता आहे? निकोटीन, कॅफीन, ग्लुकोज, ॲड्रेनालिन. बघा तंबाखू खाल्ल्यामुळे आपल्याला तोंडाचा कर्करोग होतो, बरोबर. त्याच्यासाठी कुठला पदार्थ जबाबदार आहे मुख्य? खूप छान बागवान मॅम, स्वप्नाली मॅम, अगदी करेक्ट उत्तर दिले. स्नेहल मॅम, ऋतुजा मॅम, काय? निकोटीन. ओके बघा, तंबाखूमध्ये उपस्थित असलेला निकोटीन हा अत्यंत व्यसनाधीन करणारा पदार्थ असून तो काय करतो? तोंडातील पेशींना हानी पोहोचवतो.
त्यामुळे आपल्याला काय होतं, तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग आणि इतर अनेक तोंड व श्वसन संस्थेचे आजार होऊ शकतात. तंबाखू चघळणे, धूम्रपान किंवा सुगंधी मावा यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे धोका अधिक वाढतो. कशाचा? तोंडाच्या कर्करोगाचा. ओके, क्लिअर? ओके, संगीता मॅम, ऋतुजा मॅम यांनी पण आन्सर करेक्ट दिलेला आहे, परंतु तुमच्या लेट्स कमेंट आल्या. ओके, चला नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणता ऊतक जटिल ऊतींमध्ये म्हणजेच कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये समाविष्ट आहे? कोलेनकायमा, पॅरेनकायमा, झायलम, मेरिस्टेम. जटिल ऊतींमध्ये कॉम्प्लेक्स टिश्यू. चला कमेंट्स करा पटपट. आवाज येतोय ना सर्वांना क्लिअर? बघा आन्सर काय ह्याचं? झायलम. जटिल ऊतींमध्ये विचारलेले आपल्याला. वनस्पतीचे ऊतींचे दोन प्रकार आहेत बघा, सरळ ऊती आणि जटिल ऊती. सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सरळ ऊतीमध्ये काय होतं बघा, एकाच प्रकारच्या पेशी काय करतात, बनलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल पॅरेनकायमा, कोलेनकायमा, स्क्लेरनकायमा. फॉर एक्झाम्पल पॅरेनकायमा, क्लोरेनकायमा आणि स्क्लेरनकायमा. आणि जटिल ऊतीमध्ये म्हणजेच कॉम्प्लेक्स टिश्यू मध्ये काय होतं, एकापेक्षा अधिक प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल झायलम आणि फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम. खूप छान स्वप्नाली मॅम, आन्सर करेक्ट केलं होतं, परंतु लेट कमेंट आली. लक्षात आलं का? कन्सेप्ट क्लिअर झाली सरळ ऊती आणि जटिल ऊतीवरती? महत्वाच्या आहेत पहा दोन्ही पण कन्सेप्ट. पाठीमागे क्वेश्चन विचारलेला आहे ह्याच्यावरती. ओके, चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणते स्नायू अनैच्छिक म्हणजेच इनव्हॉलंटरी व शरीरातील अंतर्गत अवयवांच्या हालचालीसाठी कार्य करतात? पट्टकृत स्नायू, हृदय स्नायू, कार्डियक मसल्स, अपट्टकृत म्हणजेच नॉन स्टेरिटेड आणि दोन्हीही ए किंवा बी. ए आणि बी. अंतर्गत शरीरातील अंतर्गत अवयवांच्या हालचालीसाठी कार्य करतात. काय आन्सर असेल बघा 5 नंबरचं? खूप छान संगीता मॅम, अगदी करेक्ट उत्तर केलंय. काय पहा, अपट्टकृत. अपट्टकृत स्नायू हे गुळगुळीत आणि पट्टे नसलेले असतात. कसे असतात? गुळगुळीत आणि पट्टे नसलेले. हे अनैच्छिक इनव्हॉलंटरी असतात आणि पचनसंस्था, मूत्राशय, रक्तवाहिन्या इत्यादी अंतर्गत अवयवांच्या हालचालीसाठी जबाबदार असतात. या उलट काय असतं, पट्टकृत स्नायू हे ऐच्छिक असून हात पायांच्या हालचालीसाठी कार्य करतात. तर हृदय स्नायू म्हणजेच कार्डियक मसल्स फक्त हृदयात आढळतात. कार्डियक मसल्स कुठे आढळतात? फक्त हृदयामध्ये आढळतात. समजलं का? अनैच्छिक आणि ऐच्छिक. ओके, चला. खूप छान संगीता मॅम, उत्तर बरोबर दिलं होतं. खालीलपैकी कोणते ऊतक वनस्पतींना मजबूती म्हणजे स्ट्रेंथ आणि आधार देण्यासाठी मुख्यतः जबाबदार आहेत? मूल ऊती, रंध्र ऊती, दृढ ऊती की संवहन ऊती? वनस्पतींना मजबूती, स्ट्रेंथ आणि आधार देण्यासाठी मुख्यतः जबाबदार आहेत.
चला कमेंट्स करा. कमेंट्स का करत नाहीयेत? पहा 6चा आन्सर काय असणार आहे? दृढ ऊती. काय असणार आहे उत्तर? दृढ ऊती. हे काय करतात? पेशींच्या भिंती जाड असतात आणि लिग्निनने मजबूत झालेल्या असतात. कशाने? लिग्निन. हे ऊतक वनस्पतींना टणकपणा आणि मजबूती प्रदान करते. खूप छान स्नेहल मॅम, उत्तर बरोबर दिले. या उलट काय होतं? मूल ऊतींमध्ये काय होतं? हे साठवण आणि अन्न साठवण्यासाठी वापरले जातात. रंध्र ऊती केवळ कोवळ्या भागांना लवचिक आधार देतात. लक्षात ठेवा, दृढ ऊती काय करतात, मूल ऊती काय करतात आणि रंध्र ऊती काय करतात. तिन्हींचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघा, फ्लोएमचे मुख्य कार्य कोणते? पाणी आणि खनिजे मुळांपासून वनस्पतीच्या इतर भागांपर्यंत वाहून नेणे, अन्नद्रव्ये म्हणजे पोषक द्रव्ये पाने तयार करतात त्या भागातून इतर भागांपर्यंत पोहोचवणे, वनस्पतीला आधार देणे की प्रकाश संश्लेषण करणे. फ्लोएमचं कार्य काय कार्य असेल फ्लोएमचं? खूप छान स्वप्नाली मॅम, प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे हा. फ्लोएमचे मुख्य कार्य म्हणजे फ्लोएमशी रिलेटेड विचारलेले आणि ह्याच म्हणजे पॉइंट वरती विचारलेला आहे पहा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला. खूप छान स्नेहल मॅम, संगीता मॅम, सर्वांनी अगदी करेक्ट उत्तर दिलंय. काय उत्तर असणार आहे? अन्नद्रव्ये पोषक द्रव्ये पाने तयार करतात त्या भागातून इतर भागांपर्यंत पोहोचवणे हे कशाचं कार्य? फ्लोएमचं कार्य आहे. बघा, फ्लोएम हे जटिल स्थायी ऊतक असून ते पचनानंतर तयार झालेले अन्न, ग्लुकोज व इतर पदार्थ पाण्यापासून वनस्पतीच्या बाकी सर्व भागांना पोहोचवतो. कोण? फ्लोएम. आणि झायलम काय करतं? पाणी आणि खनिजे हे मुळांपासून वरच्या भागात वाहून नेतो. दोन्हींची कार्य लक्षात ठेवायचे. त्यामुळे काय? फ्लोएम हा अन्नवाहक ऊतक म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, ऊती संवर्धन प्रक्रियेत सर्वप्रथम कोणते पाऊल केले जाते? प्रजनन, विभाजन, बहुविभाजन, प्राथमिक संस्कार, स्रोत वनस्पतींचा केंद्र निवडणे की द्वितीयक काष्टीकरण. काय आन्सर असेल? ऊती संवर्धन प्रक्रियेमध्ये काय उत्तर आहे बघा? स्रोत वनस्पतींचा केंद्र एक्सप्लांट निवडणे. खूप छान स्नेहल मॅम, अगदी बरोबर आन्सर केले पा. ऊती संवर्धन म्हणजे टिश्यू कल्चर प्रक्रियेत महत्वाची पावले बघा. स्रोत वनस्पतींचा केंद्र निवडणे म्हणजेच काय प्रक्रिया येथे सुरू होते. प्राथमिक संस्कार म्हणजेच प्रायमरी कल्चर, निर्जंतुक माध्यम ऊती ठेवणे, प्रजनन विभाजन पेशींची वाढ व नवीन रोप तयार करणे, खोड मूलभाग रोपांना मुळे व खोड तयार होणे, प्राथमिक काष्टीकरण बाहेर वाढीसाठी रोपे तयार करणे आणि द्वितीयक शेती किंवा शेतात रोपे लावणे. प्रथम मध्ये काय केलं जातं? रोपे वाढवली जातात, तयार केले जातात आणि दुसऱ्यामध्ये काय? ती शेतामध्ये लावली जातात. खूप छान स्वप्नाली मॅम, संगीता मॅम, लेट कमेंट्स आल्या तुमच्या माझ्यापर्यंत. ओके, उत्तर बरोबर दिलेलं आहे. बघा, जीएम म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड पिकांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
पिकांच्या रंगात बदल करणे, पिकांचे उत्पादन वाढवणे व वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करणे, फक्त पिकांना गोड चव आणणे, पिके लवकर कुजून जाण्यासाठी तयार करणे. खूप छान स्वप्नाली मॅम, गुड. संगीता मॅम, स्नेहल मॅम अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. गुड. काय उत्तर आहे बघा? पिकांचे उत्पादन वाढवणे व वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता निर्माण करणे. खूप छान बागवान मॅम. बघा, जीएम म्हणजे अशी पिके ज्यांच्या डीएनए मध्ये बदल करून त्यांना काय केलं जातं? अधिक सक्षम केलं जातं. मॉडिफाईड आपल्याला माहिती आहे, मॉडिफाईड केलं जातं म्हणजे काय केलं जातं? त्याच्यामध्ये बदल केला जातो. बघा, अशी पिके ज्यांच्यामध्ये डीएनए मध्ये बदल करून त्यांना काय केलं जातं? अधिक सक्षम केलं जातं. आणि याचे फायदे काय होतात बघा? वातावरणातील उष्णता, दुष्काळ, थंडी अशा ताणांना सहन करण्याची क्षमता प्राप्त होते आणि रोग प्रतिबंधक क्षमता वाढते, पोषण मूल्य वाढते. फॉर एक्झाम्पल दिले बघा आपल्याला गोल्डन राईस. आणि कीटकनाशकांचा वापर कमी होतो. रोग प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे कीटकनाशकांचा वापर काय होणार आहे? कमीच होणार आहे. ओके, नेक्स्ट बघा, बायो रिएक्टरचा मुख्य उपयोग काय आहे? केवळ खत तयार करण्यासाठी, वनस्पतींच्या उती संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी, मातीत जीवाणू नष्ट करण्यासाठी की फक्त पाणी शुद्ध करण्यासाठी? बायोरिएक्टर. खूप छान स्वप्नाली मॅम, संगीता मॅम, स्नेहल मॅम अगदी करेक्ट उत्तर केलेलं आहे. बघा काय उत्तर असणार आहे? वनस्पतींच्या उत्ती संवर्धनाद्वारे मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यासाठी. उत्ती संवर्धनाच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर रोपे म्हणजे सीडलिंग तयार करण्यासाठी केला जातो. या प्रक्रियेमध्ये निर्जंतुक परिस्थितीत उती वाढवून कमी वेळेत स्वस्त आणि निरोगी रोपे निर्माण केली जातात. विशेषतः फुलझाडे, फळझाडे, विदेशी आणि दुर्मिळ वनस्पतींच्या जलद प्रजननासाठी बायोरिएक्टर उपयुक्त ठरतो. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट. क्लिअर आवाज येतोय ना सर्वांना? व्हिडिओ क्लिअर आहे का सगळं? ओके, चला बघा, खालीलपैकी रेशीम किड्याच्या जीवनचक्रातील योग्य क्रम कोणता आहे? अळी, अंडे, कोश, पतंग. अंडे, अळी, कोश, पतंग. कोश, अंडे, पतंग, अळी. पतंग, कोश, अळी, अंडे. रेशीम किड्याचं जीवनचक्रातला क्रम विचारलेला आहे पहा. सर्वांनी कमेंट्स करा. अरे क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. खूप छान सांगितलं मॅम, उत्तर अगदी बरोबर केलेलं आहे. स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम क्वेश्चन एकदा परत रीड करा बरं. आळी अगोदर येईल का अंड? ए पर्याय दिलेला आहे तुम्ही. खूप छान स्नेहल मॅम. गुड स्वप्नाली मॅम. व्यवस्थित रीड करत चला, कारण अशा चुका झाल्या तर आपले मार्क जातील बघा एक्झाम मध्ये सुद्धा. आतापासूनच सवय ठेवा व्यवस्थित पर्यायी वाचन करायची. कधी कधी गडबडीमध्ये आपल्याकडून चुकतं. खूप छान उत्तर दिलंय बघा. हो, त्यामुळेच नीट पाहायचं अगोदर, कारण मग आपला मार्क गेल्यावर काही उपयोग नाही, नंतर पश्चाताप करून, आहे की नाही? एकदा वेळ निघून गेल्यावर काही उपयोग होत नाही. बघा काय उत्तर आहे? अंडे,
अळी, कोश आणि पतंग. म्हणजे आपल्याला येत असून जरी चुकलं ना मग खूप वाईट वाटतं बघा. नसेल येत तर ती गोष्ट वेगळी आहे, परंतु येत असून जर चुकलं तर खूप वाईट वाटतं. पण त्यावेळेस काही उपयोग नसतो. ओके, चला. रेशीम किडाचे जीवनचक्र 4 टप्प्यांमध्ये आहे. अंडे, एग्स, पतंग अंडी घालतो, अळी, लार्वा, कॅटरपिलर अंडी फुटून अळी बाहेर येते व तुतीच्या पानांवर उपजीविका करते. कोश, अळी कोश विणते, याच कोशातून रेशीम धागा मिळतो. पतंग, अडल्ट कोश फोडून प्रौढ पतंग बाहेर येतो. बघा रेशीम किड्याचे जीवनचक्र: अंडी, अळी, कोश आणि पतंग. ओके, नेक्स्ट. दृश्य प्रकाश दुर्बीण म्हणजेच ऑप्टिकल टेलिस्कोप मध्ये मोठ्या प्रमाणात प्रकाश एकाच बिंदूवर केंद्रित करण्यासाठी मुख्यतः काय वापरले जाते? प्रिझम, लेन्स, आरसे की धातूची पत्रे? दृश्य प्रकाश दुर्बीण. चला आन्सर करा पटपट. खूप छान. स्नेहल मॅम, संगीता मॅम अगदी करेक्ट उत्तर दिलेले. पा काय यूज केला जातो बघा, कशाचा यूज केला जातो? लेन्स, भिंगे. दृश्य प्रकाश दुर्बिणीमध्ये ऑप्टिकल टेलिस्कोप प्रकाश एकत्र करण्यासाठी लेन्स म्हणजेच भिंगे किंवा कधी कधी आरसे वापरले जातात. कधी कधी आरसे वापरले जातात आणि प्रकाश उपयोजक भिंग व नेत्रिक भिंग यांच्या साहाय्याने केंद्रित केला जातो आणि भिंगापासून बनलेल्या या दुर्बिणीस अपवर्तन दुर्बीण म्हणजेच रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप असं म्हटलं जातं. गुड मॉर्निंग अर्चना मॅम, लेट जॉईन केलं. हो, खूप लेट येतात पहा कमेंट तुमच्या. चला नेक्स्ट बघा. भारतातील सर्वात मोठी म्हणजे 3.6 मीटर व्यासाची दृश्य प्रकाश दुर्बीण कुठे आहे? इस्रो, बंगळूर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था पुणे की आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान संशोधन संस्था एरियस नैनिताल, टाटा मूलभूत संशोधन संस्था मुंबई? हो का, बर असू द्या. चला एक्झाम होईपर्यंत जरा मोबाईल कडे लक्ष द्यायचं, कारण ग्रुपवरती मेसेज कधी पण पडतो. चला आन्सर करा. खूप छान. अर्चना मॅम, स्वप्नाली मॅम, संगीता मॅम अगदी करेक्ट उत्तर दिले बघा. आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान संशोधन संस्था नैनिताल. बघा भारतातील सर्वात मोठी 3.6 मीटर व्यासाची दृश्य प्रकाश दुर्बीण ही उत्तराखंड मधील नैनिताल येथे आर्यभट्ट प्रक्षेपण विज्ञान संशोधन संस्था येथे स्थापित आहे आणि ही काय आशियातील सर्वात मोठी दृश्य प्रकाश दुर्बिणीपैकी एक आहे. दिसती का दुर्बीण सर्वांना? ओके, क्लिअर का सर्वांना? खूप छान. स्नेहल मॅम, हो का, आग लावली का पार स्नेहल मॅम? चला नेक्स्ट बघा. रेडिओ दुर्बीण मुख्यतः कोणत्या प्रकारच्या लहरी ग्रहण करण्यासाठी वापरली जाते? दृश्य प्रकाश लहरी, क्ष किरण लहरी, रेडिओ लहरी की अवरक्त इन्फ्रारेड लहरी?
सुरेखा मॅम जॉईन झाल्या का? ओके, चला चला आन्सर करा. रेडिओ दुर्बीण. अरे क्वेश्चन मध्येच आन्सर आहे, क्वेश्चन मध्येच आन्सर आहे. काय उत्तर असेल? पहा, रेडिओ लहरी. अनेक खगोलीय वस्तू दृश्य प्रकाशाशिवाय रेडिओ लहरी काय करतात? उत्सर्जित करतात. आणि या लहरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणून रेडिओ दुर्बीण किंवा रेडिओ टेलिस्कोपचा वापर केला जातो. रेडिओ दुर्बीणचा आकार मोठा असतो आणि त्या पॅराबोलाइड आकाराच्या डिश म्हणजे अँटिनाच्या साहाय्याने काय या लहरी गोळा करतात आणि ग्रहण केलेली माहिती रिसिव्हर मध्ये साठवली जाते आणि त्या आधारे काय करतात? त्या प्रतिमा तयार केल्या जातात. खूप छान उत्तर दिलंय सर्वांनी. लेट कमेंट येत आहेत पहा तुमच्या. चला असू द्या, परंतु आन्सर करेक्ट केलेले सर्वांनी. ओके, लक्षात आलं का रेडिओ लहरी? ओके, चला बघा, जगातील सर्वात मोठ्या मीटर वेव्ह रेडिओ दुर्बिणीपैकी एक म्हणजे GMRT गेंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप भारतात कुठे स्थित आहे? GMRT नैनिताल, नारायणगाव, पुणे जवळ महाराष्ट्र, श्रीहरिकोटा, माउंट आबू राजस्थान. जगातील सर्वात मोठ्या मीटर वेव्ह रेडिओ दुर्बीणपैकी एक कुठली? GMRT. चला आन्सर करा. कमेंट्सच येत नाही आहेत पहा, खूप लेट येतात. का तुम्ही करत नाहीयेत लवकर, त्यामुळे लेट येत आहेत. खूप छान, खूप छान. काय उत्तर आहे? नारायणगाव, पुणे जवळ महाराष्ट्र. बघा, GMRT ही जगातील दुर्बीणपैकी एक आहे. ती कुठे? पुणे जिल्ह्यातील नारायणगाव जवळील खोडात परिसरात स्थापित आहे आणि याच्यामध्ये 30 पॅराबोलिक रेडिओ अँटेना असून प्रत्येकाचा व्यास हा किती? 45 मीटर एवढा आहे. खगोलशास्त्र, ग्रह, आकाशगंगा, तारे, रेडिओ तरंगाचा अभ्यास करण्यासाठी GMRT मोठ्या प्रमाणावरती वापरली जाते. बघा, नासाने हबल दृश्य प्रकाश दुर्बीण कोणत्या साली आकाशात प्रक्षेपित केली? 1980, 1990, 2000 की 2010 मध्ये? नासाने हबल दृश्य प्रकाश दुर्बीण कोणत्या साली अवकाशात प्रक्षेपित केली? काय उत्तर असणार आहे? 1990. बघा, हबल स्पेस टेलिस्कोप ही नासाने 1990 साली अवकाशात प्रक्षेपित केली. पहा, अशी दुर्बीण येते. या दुर्बिणीचा व्यास 94 इंच आहे आणि ती पृथ्वी भोवती सुमारे 569 किलोमीटर उंचीवरून प्रदक्षिणा घालते आणि हिच्या साहाय्याने काय केलं जातं? अनेक महत्वाचे खगोलीय शोध लावले जातात किंवा शोध लागलेले आहेत. खूप छान, सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. चला नेक्स्ट, चंद्र नावाची क्ष किरण दुर्बीण म्हणजेच चंद्र एक्स रे टेलिस्कोप कोणत्या वर्षी नासाने
अवकाशात प्रक्षेपित केली? 1985, 1999, 2005 की 2015? खूप छान उत्तर दिले सर्वांनी. 16 नंबर क्वेश्चनचं सर्वांचं बरोबर आहे. आता पहा 17 नंबरचा क्वेश्चन. क्ष किरण दुर्बीण चला काय उत्तर असेल याचं? 1999. बघा नासाने 1999 साली चंद्रा एक्स-रे ऑब्झर्व्हेटरी अवकाशात सोडली. ती क्ष किरण ग्रहण करून आकाशातील तारे आणि दीर्घिकांचा अभ्यास करते. या दुर्बिणीचे नाव भारतीय अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्य चंद्रशेखर यांच्या सन्मानार्थ ठेवले आहे. खूप छान स्वप्नाली मॅम, अगदी करेक्ट उत्तर दिलेले. संगीता मॅम, स्वप्नाली मॅम, अर्चना मॅम, माधुरी मॅम सर्वांनी करेक्ट उत्तर दिलेले. चला भारतीय अंतरिक्ष संशोधन केंद्र म्हणजेच इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1959, 1969, 1975 की 1984? इस्रो कोणत्या वर्षी झाली इस्रोची स्थापना? ला झाली. बघा इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ची स्थापना 1969 साली झाली. याचे मुख्यालय बेंगळूर कर्नाटक येथे आहे. बेंगळूर कर्नाटक येथे आहे. आणि इस्रोचे मुख्य उद्दिष्ट भारतात स्वयंपूर्ण अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे व उपग्रह प्रक्षेपण करणे आहे. इस्रोचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? भारतात स्वयंपूर्ण अवकाश तंत्रज्ञान विकसित करणे व उपग्रह प्रक्षेपण करणे. इनसॅट, जीसॅट, इड्यूसॅट, इरस म्हणजे IRS यांसारखे अनेक उपग्रह इस्रोने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहेत. खूप छान आन्सर केलेले सर्वांनी, अगदी बरोबर उत्तर दिलेले. पहा चला नेक्स्ट. भारताचा पहिला बहुतरंग दैर्घ्य अंतराळ वेधशाळा उपग्रह ॲस्ट्रोसॅट कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आला? 2005, 2010, 2015 की 2020 मध्ये? ॲस्ट्रोसॅट दोन 2015 मध्ये. बघा ॲस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला बहुतरंग दैर्घ्य म्हणजेच मल्टी वेव्हलेंथ अवकाश वेधशाळा उपग्रह आहे. आणि तो 2015 साली इस्रो द्वारे प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे दृश्य प्रकाश, अवरक्त, अल्ट्रा व्हायोलेट व क्ष किरण अशा विविध प्रकारच्या किरणांचा अभ्यास करता येतो. त्यामुळे तो काय आहे? भारताच्या खगोलशास्त्र संशोधनासाठी अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. ॲस्ट्रोसॅट बघा कसा आहे, कसा दिसतो. गुड स्वप्नाली मॅम, अगदी करेक्ट उत्तर केलंय. चला पुढे. सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या प्रसिद्ध ग्रंथ प्रिन्सिपिया मध्ये कोणते सिद्धांत मांडले? विद्युत चुंबकीय तरंग सिद्धांत, गुरुत्वाकर्षण व गतीचे नियम,
सापेक्षतावाद की उत्क्रांती सिद्धांत? सर आयझॅक न्यूटन यांनी. चला 20चं काय आन्सर असेल? खूप छान. बागवान मॅम, स्नेहल मॅम, गुड. खूप छान अर्चना मॅम. काय उत्तर आहे बघा? गुरुत्वाकर्षण व गतीचे नियम. बघा सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गतीचे 3 नियम आपल्याला आपला जो प्रसिद्ध ग्रंथ आहे म्हणजे त्यांचा स्वतःचा फिलॉसॉफी नेचरलाइज प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक प्रिन्सिपिया मध्ये मांडलेला आहे. त्या सिद्धांतामुळे ग्रहाच्या गतीचे रहस्य उलगडले. बघा आधुनिक भौतिक शास्त्राची पायाभरणी झाली. अजून काय झालं? त्यामुळे न्यूटन यांना आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक म्हटलं जातं. न्यूटन यांना काय म्हटलं जातं? आधुनिक भौतिक शास्त्राचे जनक. क्लिअर? खूप छान. स्वप्नाल मॅम, संगीता मॅम, अर्चना मॅम सर्वांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. चला केपलरच्या ग्रह गतीच्या पहिल्या नियमाप्रमाणे ग्रह कोणत्या आकाराच्या कक्षेत सूर्याभोवती भ्रमण करतो? वर्तुळाकार कक्षा, लंबवर्तुळाकार, परबोलिक कक्षा की त्रिकोणी कक्षा? खूप छान स्वप्नाली मॅम, अगदी करेक्ट उत्तर दिले. संगीता मॅम, अर्चना मॅम. चला काय उत्तर आहे? लंब वर्तुळाकार. बघा केपलरचा पहिला नियम, प्रत्येक ग्रह सूर्याभोवती लंब वर्तुळ आकाराच्या कक्षेत भ्रमण करतो, ज्यामध्ये सूर्य हा लंब वर्तुळाच्या 2 केंद्रांपैकी एक फोकस म्हणजे एकावरती काय करतो? एका ठिकाणी असतो. आणि हा नियम ग्रहाच्या गतीचे अचूक वर्णन करतो आणि ज्याने ग्रहांच्या कक्षेचा खरा आकार स्पष्ट केला आहे. खूप छान सुरेखा मॅम. चला समुद्रातील भरती व ओहोटी प्रामुख्याने कोणामुळे निर्माण होते? सूर्यमालेतील ग्रहांचे आकर्षण, चंद्र आणि सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीच्या फिरण्यामुळे होणारा वारा की समुद्राच्या पाण्यातील तापमान बदलामुळे? भरती आणि ओहोटी. हो हो लेटच दिसत आहेत. चला असू द्या. खूप छान उत्तर केले सर्वांनी. काय उत्तर असणार आहे? चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्व आकर्षणामुळे. समुद्रातील भरती आणि ओहोटी या घटना मुख्यतः चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे तसेच सूर्याच्या आकर्षणामुळे घडतात. आणि चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ असल्यामुळे त्याचा परिणाम जास्त जाणवतो. चंद्र हा काय? पृथ्वीच्या अधिक जवळ असल्यामुळे काय होतं? त्याचा परिणाम जास्त जाणवतो. आणि पृथ्वीची स्वतःची फिरकी म्हणजेच रोटेशन सुद्धा या प्रक्रियेला पूरक ठरते. ओके, ऑल क्लिअर? चला नेक्स्ट. बघा गुरुत्वीय लहरींचा म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्हज प्रथम प्रयोगात्मक शोध कोणत्या वर्षी लागला? 1905, 1916, 2016 की 2000 मध्ये? गुरुत्वीय लहरी ग्रॅव्हिटेशनल वेव्हज. काय उत्तर आहे पहा? 2016. गुरुत्वीय लहरीचा सिद्धांत अल्बर्ट
आइन्स्टाईन यांनी 1916 मध्ये मांडला, परंतु त्याचा प्रथम प्रत्यक्ष प्रयोगात्मक संशोध किंवा शोध हा 2016 साली लिगो लेसर इंफ्रारोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी यांनी घेतला। या शोधामुळे काय झालं, विज्ञानातील नवीन युगाला सुरुवात झाली आणि आइन्स्टाईनचा सिद्धांत खरा असल्याचे सिद्ध झाले। 2016 गुरुत्वीय लहरी, अल्बर्ट आइन्स्टाईन लक्षातच ठेवायचं। खूप छान उत्तर दिलेले सर्वांनी। ओके, बघा, गॅलिलिओ यांनी पिसा मनोऱ्यावर केलेल्या प्रयोगातून काय सिद्ध केले? जड वस्तू हलक्या वस्तूपेक्षा लवकर खाली पडतात, सर्व वस्तू निर्वातात एकसारख्या वेगाने खाली पडतात, पृथ्वी सपाट आहे की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो। खूप छान स्वप्नाली मॅम, अर्चना मॅम, संगीता मॅम, अगोदरच्या क्वेश्चनची उत्तर बरोबर आहेत तुमची एकदम। चला आता पहा 24 नंबरचा क्वेश्चन। गॅलिलिओ यांनी पिसा मनोऱ्यावर केलेल्या प्रयोगातून काय सिद्ध केले? बघा काय सिद्ध केले, सर्व वस्तू निर्वातात एकसारख्या वेगाने खाली पडतात। गॅलिली यांनी सुमारे 1590 मध्ये पिसा येथे झुकलेल्या मनोऱ्यावरून एक हलकी आणि एक जड वस्तू काय केली, खाली फेकून प्रयोग केला। बघा या प्रयोगातून त्यांनी काय सिद्ध केलं, हवा प्रतिकार म्हणजेच एअर रेजिस्टन्स नसल्याने सर्व वस्तू गुरुत्वाकर्षणामुळे समान वेगाने खाली पडतात, म्हणजे ती जड असो किंवा हलकी असो। ओके, त्यामुळे काय होतं, वस्तूचे वजन पडण्याच्या वेगावर परिणाम करत नाही। क्लिअर? खूप छान स्वप्नाली मॅम, भगवान मॅम आन्सर बरोबर केलं होतं। चला, अवकाशात प्रवासी किंवा वस्तू वजनहीन का दिसतात, वेटलेस का दिसतात? बघा, कारण अवकाशात गुरुत्वाकर्षण अजिबात नसते, तिथे वायुमंडळ असते, ते पृथ्वी भोवती मुक्तपणे पडत म्हणजे फ्री फॉल असतात की सूर्य त्यांना ओढत नाही। चला 25 नंबर क्वेश्चनचा आन्सर करा। अगदी करेक्ट स्वप्नाल मॅम, अर्चना मॅम, खूप छान, गुड। काय उत्तर आहे बघा, कारण ते पृथ्वी भोवती मुक्तपणे पडतात, फ्री फॉल असतात। कसे असतात? फ्री फॉल। अवकाशात गुरुत्वाकर्षण संपत नाही, ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रातच असतं, परंतु उपग्रह, अवकाशयान आणि त्यातील प्रवासी हे पृथ्वीभोवती सतत मुक्तपणे पडत म्हणजे फ्री फॉल मोशन मध्ये असतात, म्हणूनच त्यांना वजनहीनता म्हणजेच वेटलेसनेस जाणवते। वस्तू आणि प्रवासी दोघेही एकाच वेगाने पडत असल्यामुळे ते एकमेकांवरती दाब टाकत नाहीत आणि वजन नसल्यासारखं वाटतं। दाब टाकत नाही त्यामुळे काय वाटतं, वजन नसल्यासारखे वाटते। खूप छान स्नेहल मॅम, संगीता मॅम, अर्चना मॅम। बघा, डोबेरायनरच्या त्रिकानुसार 3 मूलद्रव्यांपैकी मधल्या मूलद्रव्याचा अणुभार म्हणजेच ॲटॉमिक मास हा कशाच्या सरासरी इतका असतो? पहिल्या आणि दुसऱ्या मूलद्रव्याच्या बेरजे इतका, पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभाराच्या सरासरी इतका की तिसऱ्या मूलद्रव्याच्या दुप्पट, सर्व मूलद्रव्यांच्या अणुभाराच्या बेरजे इतका? मधल्या मूलद्रव्याचा अणुभार म्हणजेच ॲटॉमिक मास। खूप छान स्वप्नाल मॅम, संगीता मॅम, अर्चना मॅम, गुड, अगदी करेक्ट उत्तर दिले। पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभाराच्या सरासरी इतका असतो।
बघा, डोबे रायनर यांनी 1817 साली काही मूलद्रव्यांची तीनच्या समूहात मांडलेले आहे. या त्रिकामध्ये असे आढळले, मधल्या मूलद्रव्याचा अणुभार हा पहिल्या व दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभाराच्या सरासरी ॲव्हरेज इतका असतो. बघा, फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. बघा, लिथियमचा किती 6.9 प्लस 39.1 डिवाइड बाय 2. ॲव्हरेज कसं काढलं जातं? डिवाइड बाय 2 म्हणजे जेवढे जे आहेत संख्या त्याच्या संख्येने भागलं जातं. किती आलाय पहा? 23. सोडियम 23 आलेला. किती? Na23. समजलं सर्वांना? म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुभाराचा सरासरी इतका असतो. कुठला? मधल्या मूलद्रव्याचा अणुभार. क्लिअर सर्वांना? नेक्स्ट बघा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत खालीलपैकी कोणती उणीव म्हणजे डिमेरिट्स आढळते? हायड्रोजनचा निश्चित गटात समावेश करता आला नाही. सर्व मूलद्रव्ये अनुक्रमांकानुसार अचूक क्रमाने मांडली होती. की निष्क्रिय वायू म्हणजेच नोबेल गॅसेस मेंडेलिव्हला माहिती होते की समस्थानिकांना एकाच स्थानावर योग्य प्रकारे ठेवले होते. चला, काय आन्सर असेल? बघा, हायड्रोजनचा निश्चित गटात समावेश करता आला नाही. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत हायड्रोजन आणि हॅलोजन मध्ये काही साम्य असल्यामुळे हायड्रोजनला कोणत्या गटात ठेवावे हे निश्चित करता आलेलं नाही आणि त्यामुळे अनुक्रमांक ॲटॉमिक नंबर माहिती नसल्याने मेंडेलिव्हने काय केलं? अणुभारावर आधारित मांडणी केलेली होती. त्यामुळे समस्थानिकांचे म्हणजेच आयसोटोपसाठी काय झालं? अडचण निर्माण झाली. आणि तसेच निष्क्रिय वायूचा शोध नंतर लागला. निष्क्रिय वायूचा शोध काय झाला? नंतर लागला, म्हणून ते सुरुवातीच्या सारणीत नव्हते. ओके. बघा, अनुक्रमांक 92 युरेनियम नंतरची सर्व मूलद्रव्ये अनुक्रमांक 93 ते 118 यांना काय म्हणतात? नैसर्गिक मूलद्रव्य, कृत्रिम मानवनिर्मित मूलद्रव्य, हॅलोजन मूलद्रव्य की क्षार धातू मूलद्रव्य? ह्याच्या अगोदर क्वेश्चन पाहिलाय बघा आपण, मानव निर्मित किती मूलद्रव्ये आहेत आणि निसर्गामध्ये आढळणारी किती आहेत? खूप छान, अर्चना मॅम अगदी करेक्ट उत्तर केलंय. काय उत्तर असणार आहे बघा? कृत्रिम मानव निर्मित मूलद्रव्य म्हणजेच आर्टिफिशियल मॅन मेड एलिमेंट्स. अनुक्रमांक 92 युरेनियम पर्यंतची बरीच मूलद्रव्ये हे काय येतं? नैसर्गिकरित्या आढळतात. पण अनुक्रमांक 93 ते 118 मधील मूलद्रव्ये काय? प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या तयार केलेली जातात, म्हणून त्यांना मानव निर्मित किंवा कृत्रिम मूलद्रव्य असं म्हटलं जातं. ही सर्व मूलद्रव्ये काय? किरणोत्सारी, रेडिओ ऍक्टिव्ह व अस्थिर असतात. त्यांचे आयुष्यमान फार कमी असते. नेक्स्ट बघा, गट 17 मधील हॅलोजन मूलद्रव्यांपैकी कोणते मूलद्रव्य घन अवस्थेत म्हणजेच सॉलिड स्टेट मध्ये आढळतात? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हॅलोजन ग्रुप 17, गट 17 मधील हॅलोजन.
घन अवस्थेत म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये कुठलं मूलद्रव्य आढळतं? काय उत्तर असेल? चला, आयोडीन. हा कसा आहे? घन अवस्थेत, सॉलिड स्टेट. बघा, हॅलोजनची भौतिक अवस्था गटाखाली उतरता बदलते. F2 आणि Cl2 हे वायू स्वरूपात असतात. Br2 द्रव म्हणजे लिक्विड असतो. I2 हा घन म्हणजे सॉलिड स्वरूपामध्ये आढळतो. त्यामुळे गट 17 मध्ये खाली गेल्यावर भौतिक अवस्था म्हणजेच वायू, द्रव, घन अशी असते. खूप छान स्वप्नाली मॅम, स्नेहल मॅम, संगीता मॅम. चला, लास्ट क्वेश्चन आहे आता. मतदानाच्या शाईमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? तांबे सल्फेट, सिल्वर नायट्रेट, सोडियम क्लोराईड की पोटॅशियम परमॅंगनेट? खूप छान अर्चना मॅम. चला, लास्ट क्वेश्चन आहे, आन्सर करा. मतदानाच्या शाईमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? बघा, सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. मतदानाच्या वेळी मतदाराच्या नखावर लावली जाणारी शाई ही कशापासून बनवलेली असते? सिल्वर नायट्रेट AgNO3 या रसायनापासून तयार केली जाते. हे काय? प्रकाश संवेदनशील असते आणि त्वचेवर ही कशी? प्रकाश संवेदनशील आणि त्वचेवर कायमस्वरूपी काळसर डाग तयार करते, म्हणूनच ती ओळख पटण्यासाठी प्रभावी ठरते. खूप छान उत्तर दिलंय स्वप्नाली मॅम. लेट कमेंट आली. ओके, चला, आजचा सेशन कसा वाटला सर्वांनी कमेंट्स करून सांगा. स्कोर सुद्धा सांगा, स्कोर किती आला? आणि आजचा सेशन कसा वाटला? थँक्यू. थँक्यू स्वप्नाल मॅम, स्नेहल मॅम. खूप छान, 30 पैकी 27. स्वप्नाली मॅम, खूप छान स्कोर आलाय. थँक्यू सुरेखा मॅम. चला, धन्यवाद सर्वांना.